गुड मॉर्निंग ना मेरी जान. आज सोमवार सुट्टीचा दिवस आणि आपल्या मागे काम नाही, असं कधी होतच नाही भावांनो. तर आम्ही पिशवी घेऊन चाललो ही, त्यामध्ये मशीन आहे वैष्णवीची मशीन, म्हणजे ते टेलरचं ब्लाऊज वगैरे शिवते त्याची मशीन बंद पडली 4-5 दिवस झालं. सकाळी मी खोलत होतो यूट्यूबवरचं बघून काय काय करत होतो, पण ते काय जमलं नाही आपल्याला. त्यामुळे आता फायनली घेऊन चाललो आहे माघारी परत. ते माघारी म्हणजे ते आता सर्विस वगैरे करतात ना, ते शिलाईवाली असतात त्या त्यांच्याकडे चाललो आहे मी वैष्णवी. आता आम्हाला बाकीची म्हणजे 2-3 काम आहेत. घरातचा ब्लॉग त्याविषयी असणार आहे. वैष्णवी ते पाठीमागून मी आलो इथे गेटपर्यंत. मोठी गाडी घेऊन जायची, ती पण बघायची पंक्चर आहे का काय, काहीतरी लपडच असतं लाईफमध्ये आयुष्यात. आणि रोज काही ना कांड चालूच आहेत लाईफमध्ये. सो लेट्स गो बेबी चिल. बच्ची के दिल बटाटा वडा सांबार. सो चलो चलते, निघालो आता. बघू किराणा वगैरे भरायचं आहे, काय काय आपल्याला आजचा डेली ब्लॉग असणार आहे. हा आपली दिनचर्या ब्लॉग. तर चाललं आहे, पाऊस पडतोय रात्रीपासून मस्तपैकी, चारीला वगैरे पाणी आलेलं आहे. तर निघालो आता आम्ही, बघू पुढं काय काय होते ते. गाडी पण आहे इथं आपली लेझर ड्राईव्ह मशीन. चला बघू आजचं काय काय होते. दवाखान्यात पण जायचं आम्हाला, एक काम आहे चांगले. पुढे गेल्यानंतर पंचर तिथे बघूया. आधी जवळजवळ 15 गावाहून बड्डे होऊन आल्यापासून गाडीच काढली नाही. आता एवढे दिवसांनी आलो गाडी कशी. गाडीत हवा कमीच आहे. हवा दाखवतो. लफड्यात लफडं, तिसऱ्यात लफडा बघा. बॅटरी उतरली. 15 दिवस झालं गाडी बंद आहे. 15-20 दिवस कुठलं तर महिनाभर झाला असं. मी तर दाखवते पण स्टार्टर बसत नाही. आता ढकलून चालू करायला लागेल. ढकलणार का? अभी मजा आएगा ना भिड़ो. बेलीची नागिन निघाली. झाली काय फायनल चालू. ढकलली पोरांनी बघा पाठीमाग. गण्या, संख्या, चिक्या लाई. चिक्याला बोलवलं होतं, सगळ्यांनी ढकलली. झाली आता फायनल चालू. दुसऱ्या गेअरवरती चालू केली. कसं काय चिक्या, मजा आली का? कडू ढकललं पण नाही, मजा आली तुला. वायपरचा पण प्रॉब्लेम झालाय का. आता हे कॅमेऱ्यामध्ये दिसतंय क्लिअर सगळं, पण असं डोळ्याला दिसत नाही, कारण वायपर ते क्लिअरच करत नाही. का रोज लपड काहीतरी चांगलं काम करायचं तो कांड होऊन बसत. कांड काय ग, हसू नको तो. पैसा 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 येते का पैसा लाडक्या बहिणीचा? दे मग चल. क्लिअरच होत नाही, कॅमेऱ्यामध्ये दिसतंय ते, पण मला असं दिसत नाही डोळ्याला. ते टाकायला लागेल ते पण. खर्च खर्च खर्च, नुसता खर्च. 500 रुपये बांबू. सीएनजी पण चांगलं, पेट्रोल पण एवढंच आहे. आता पेट्रोल टाकायचं 500 रुपयाचं, नंतर वायपर टाकायचे 200-250 रुपयाचे किंवा 300 रुपयाचे असतील ते टाकायचे. झालं, इथं 800 रुपये गेले. गाडी काढली की डायरेक्ट खर्च चालू, विषयच नाही. आता बॅटरीचा प्रॉब्लेम आलाय. बॅटरी पण आता ते मला हे करून घ्यायला लागेल, एकदा चार्ज करून घ्यायला लागेल. नाहीतर दर 2-3 दिवसाला चार्ज करायला लागेल बॅटरी. गाडी म्हणजे एक बायको सांभाळण्यासारखे भावांनो. त्यामुळे गाडी घेऊ नका, तर दुसरी बायकोच समजून जायचं डायरेक्ट. महिन्याला खर्च, बायकोला साडी बिडी असं तसं येईल. बाहेर जायचं म्हणलं की पेट्रोल, CNG, टॅक्स बिक्स तर ते वेगळंच झालं, पण ह्या गोष्टी तर आल्याच. पहिला खर्च 500 रुपयाचं पेट्रोल टाकायचं होतं पहिल्यांदा. तिकडं तर बघा शेलचं हे टाकतील, ते विचारतात पहिल्यांदा. हां वाईक नाही बघा तिथे. ते बघा बाईकचं जाम लक्ष असतं, कुठं कुठं लक्ष ठेवतं. बारीक सारी गोष्टीवर लक्ष असतं बायकांचं. असते कशी वायपर टाकले. आता बघा किती क्लिअर दिसतं, डायरेक्ट क्लिअर. एका साईडचं टाकलं, पैसे नाही चेक कर, त्यामुळं तिकडचं नाही टाकलं, पलीकडचं एकच टाकलंय. आम्ही आलो आता शॉपिंग करायला. शॉपिंग म्हणजे आपलं
ताळ तांदूळ घ्यायला. ताळ तांदूळ चला आता घेऊ. एवढं होतं की गाईज आपलं भाजी पाला किराणा बिराणा सगळं भरून झालेलं आहे. आणि अशा तऱ्हेने माझी सुट्टी यांनी घालवलेली वाया पाठीमागे सगळं गाडीत. आईच्या गावात संसार लय वाईट असतो. संसार बायका पोरं घरदार वाईट अवस्था होती माणसाची रे बाबा. अवघड आहे लय. माझ्या कधी करायची माणसानी सुट्टीच्या दिवशी पण माझ्या नाही करायची. लग्न झालं ना की सुट्टी ही कॅन्सलच होते. कायमची सुट्टी कॅन्सल होते. किती जरी सुट्टी केली तरी मिळत नाही. पुढच्या रविवारी एक आपण जाणार आहे बाहेर. त्याचा एक ब्लॉग येणार तो पण बघा पुढे गेल्यानंतर. कुठे जाणार आहे? रामकृष्ण हरी माऊली. चला पालखीला जायचंय आपल्याला. काही जे देखो इधर का तळा भराय तळा मानस तळा फुल भराय फुल हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो मी आता. तर काम होतं ते झालंय आमचं. आणि बघ समोसा घेतलाय, आंबे घेतलेत, पाठीमागे किराणा तेलाचा डबा, कांदा भाजी सगळा संसार घेऊन सकाळपासून फिरतोय आम्ही दोघं जण. आणि मी घरी जवळ 11 वाजल्यापासून घरी. आणि मी बाप्पा आईपाशी फोन आलता मागाशी किती वेळ लागेल म्हणून. लवकर ये म्हणली. मी रसून बसली. तर आता आवरलं. आता तरी पण दूध घ्यायचं राहिले. दूध घ्यायचं झालं आता फायनली. सोमवार सार्थकी लागला घरच्यांसाठी. काहीतरी कामं झाली. चला फायनली. सो लेट्स गो बेबी. चला दूध घ्यायचं आता. वैष्णवी पैसे देणार आहे ते पण. माझ्याकडे फक्त 15 रुपये राहिले. सकाळपासून 6,500 रुपये खर्च झालाय माझा. 6,500 रुपये. तुझा स्वतःसाठी झालं तुझ्या मशीनसाठी. माझा सकाळपासून 6,500 रुपये. 5,500चा किराणा. नंतर पेट्रोलला 600 रुपये. वायपरला किती 250-300 रुपये गेले. नंतर भाजीला 200 रुपये. त्यामुळे म्हणतोय लग्न करू नका. आणि टाकतील लग्न करा लवकर. काय माणसं करा काय नाही बाबांनो. करा लग्न. मजा येत असते. हीच तर लाईफ आहे. बायकांना तर मी पैसे नाही खर्च करणार. कधी करणार काय. कमवून काय करायचं. बरोबर.